अयोध्येतल्या श्रीराम मंदिरात येत्या 22 जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे आणि या सोहळ्यासाठी देशभरातल्या दिग्गज व्यक्तींना श्रीराम जन्मभूमी ट्रस्टच्या वतीनं निमंत्रण पाठवण्यात आलं आहे। कल्याणमधील ज्येष्ठ लेखिका आणि सेवानिवृत्त शिक्षिका मंजिरी फडके यांनाही अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण मिळालंय। मंजिरी फडके या श्रीमद भगवद्गीतेच्या साधक म्हणून 40 वर्षांपासून कार्यरत आहेत। त्या आदर्श शिक्षिका पुरस्काराच्या मानकरी आहेत। संत वाङ्मय आणि आध्यात्मिक विषयांवर त्यांनी लिखाणही केलंय। पाहूयात आमचा प्रतिनिधी सुरेश काटेनं मंजिरीताईंशी साधलेला संवाद। कोकण प्रांतातून किती महिलांचे नाव पुढे केले होते आणि त्यामध्ये तुमची निवड झाली, कसा एक वेगळा आनंद आपल्यामध्ये आहे? माझ्याकडे जो एक राष्ट्रसेविका समितीकडून फोन आला होता, त्याच्यामध्ये 15 सेविकांची नावं पाठवली आहेत असं त्या म्हणाल्या होत्या आणि त्याच्यामध्ये एक तुमचं नाव आहे एवढंच फक्त मला माहिती होतं। 15 जणी कोण किंवा काय वगैरे काहीही माहिती नव्हतं, पण 15 जणींची नावं पाठवली आहेत एवढंच त्यांनी सांगितलं होतं। प्रत्यक्ष अयोध्येतून जेव्हा फोन आला की आपल्याला त्या ठिकाणी कार्यक्रमाला यायचं आहे साक्षीदार म्हणून, त्यावेळीच मलाही निश्चित कळलं की आपल्याला अयोध्येमध्ये या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आनंद लुटण्यासाठी साक्षीदार म्हणून जायला मिळणार आहे। अर्थातच अवर्णनीय आनंदच अनुभवायला मिळाला आणि तोच सोबत असणार आहे, कारण तिथे फक्त ज्याला निमंत्रण आहे त्यांनीच यायचं आहे। सुरक्षेची व्यवस्था आणि बाकी सगळ्या व्यवस्था या दृष्टीने म्हणून ते त्यांनी सूचनामध्ये कळवलेलं आहे। त्यामुळे मी निमंत्रित म्हणून मी जाणार आहे आणि आपल्या सनातन संस्कृतीविषयी आस्था असेल तर काय करू शकतात भारतीय एकत्र येऊन, याचं प्रतीक म्हणजे रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा आहे असंच मी मानते आणि त्याचा सोहळ्याचा साक्षीदार म्हणून यायला मिळणार आहे। हा तर अवर्णनीय आनंद आहेच आहे। जीवन सफल झालं आहे आणि एक धन्यता वाट्याला आली आहे, त्याची अनुभूती आताच मिळते। अजून तर रामलल्लाचं दर्शन होईलच, तेव्हा एक वेगळाच आणखीन अनुभूतीचा प्रत्यय मिळेल हेच नक्की। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।